स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजची अपडेट आहे बकासूरला नेमकं काय झालं. हो मित्रांनो, द्वाराच्या मेंढकीची बकासूर म्हणजे आपला बकाडान एवढं शांत का पळत आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून तुम्ही एक गोष्ट नक्कीच लक्षात घेतली असेल. मैदान गाजवणारा बकासूर जो प्रत्येक वेळी एक नंबर काढायचा, गुलाल उधळायचा, तोच बकासूर आता थोडासा शांत वाटतो. होय, कोरेगाव, पुसेगाव आणि इतर काही मैदानापेक्षा त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे दिसली नाही. परंतु त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रात एकच प्रश्न आहे, बकासूरला नक्की काय झालं. मित्रांनो, काही लोक वेगवेगळ्या चर्चा करतात, पण आपण थोडं वास्तविक बघितलं पाहिजे. एवढा मोठा बैल सतत मैदानावर धावणारा, न तर कधी ना कधी थकवायणारा उन्हाळ्याचा दिवस आहे. पाण्याची कमतरता, सतत प्रवास, सराव या सगळ्यांचा परिणाम त्याच्या शरीरावर होऊ शकतो. तसंच एखादी छोटी दुखापतसुद्धा मोठा फरक घडवते. आपल्याला बाहेरून बकासूर फ्रेश दिसतो, पण पळताना त्याची स्पीड, त्याचा जोश थोडा कमी झाल्यासारखा वाटतो. म्हणजेच त्याला आतून थोडं फिटनेसचा इश्यू असू शकतो मित्रांनो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, हातच बकासूर आहे. शिरबाच्या मैदानापासून अनेक मैदान गाजवले. हातच बकासूर आहे ज्याच्यासाठी लोक रडतात, फोन करतात, एवढं प्रेम करतात. आणि जिथे एवढं प्रेम असतं तिथे कमबॅक नक्कीच होतो. आज जरी तो थोडा शांत दिसला असला तरी त्याच्या आतला जो फायटर आहे तो जिवंत आहे. योग्य काळजी, योग्य विश्रांती आणि पुन्हा एकदा तयारी एवढंच लागणार आहे. आणि मग तो दिवस दूर नाही जेव्हा बकासूर पुन्हा मैदानात येईल. तेव्हा विरोधक हे समजेल ह्यांनी काहीतरी केलं. पण मित्रांनो, हा बकासूर आहे, हा गुलाल उधळणारच राजा. तो राजा असतो मित्रांनो. आपल्या सगळ्यांना एकच करायचं आहे, बकासूरला सपोर्ट करायचा, त्याच्यावर विश्वास ठेवायचा. कारण तो फक्त बैल नाही, तो महाराष्ट्राची आन बानशान आणि देव बकासूर आहे. बकासूर कमबॅक करेलच. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.